पळसखेडा पिंपळे या गावामध्ये जो 80% लोकांनी आता पूर्ण बेड तयार केलेले आहेत. आणि बेड याच्यासाठी तयार केली की याच्यानंतर याच्यामध्ये मशागत शून्य राहणार आहे, ट्रॅक्टर चालणार नाही, मशागत होणार नाही, आऊत फाटा असेल किंवा मग ट्रॅक्टरचा मोकळा असेल, हे काहीही या क्षेत्रामध्ये चालणार नाही. अशा प्रकारची तयारी शेतकऱ्यांनी केलेली आहे. बरं, शेतकऱ्यांनी अशा तयारी केलेली आहे की बागायती आहे तरी पण आहे आणि हंगामी बागायती आहे तरीही शेतकऱ्यांनी पूर्ण बेड केलेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर आता हे क्षेत्र पूर्ण या ठिकाणी दिसते आणि रोडवर जसं गावापासून निघलो तसं हे पूर्ण क्षेत्र जे हे सगळे या ठिकाणी तुम्हाला बेड केलेले दिसतील. हे क्षेत्र तुम्हाला बेड केलेले दिसेल किंवा मग तुम्ही आजूबाजूला असाल तर या गावाला नक्की भेट द्या. तुम्हाला आजूबाजूला पूर्ण बेड केलेले शेतकरीच दिसतील. तर याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सरपंच साहेब आपल्याबरोबर आहेत. राम राम. राम राम. पूर्ण तुमचं तर अभिनंदन पहिलेच, कारण की एवढं शेतकरी SRT पद्धतीनं शेती करायचा प्रयत्न करतायत. तर याबद्दल काय सांगाल? ह्याबद्दल असं सांगतो मी की बा मागच्या वर्षी आमचे 10-15 शेतकरी होते आणि त्यांना मागच्या वर्षी चांगलं उत्पादन झालं. बरोबर. चिबडी शेत असो का हलके शेत असो, हो. तर सगळ्याला चांगलं उत्पादन आल्यामुळं त्या लोकांच्या लक्षात आलं की आमच्या गावच्या की बाबा बेडवर चांगली शेती होते, SRT पद्धत चांगली आहे. बरोबर. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बेड पाडे. हो. आणि त्याला माझ्यामुळंच पाडे असं नाही आहे. हो. की बा सरपंचाचं लोक ऐकते असं बी नाही. बरोबर. पण आम्ही फक्त त्याला सांगितलं, कीर्तन केलं की बा माळ घाला, व्यसनमुक्त व्हा. तसं आपण सांगितलं शेतकऱ्याला की याचा फायदा होतो बा, बेडवर उत्पन्न जास्त येतं आणि आपली शेती सुधारते म्हणून लोकांना ऐकलं. मी सरपंच आहे म्हणून ऐकलं नाही, पण त्याला फायदा दिसला म्हणून त्याने ऐकलं. आणि याच्यामुळं आमच्या गावात 110 शेतकरी SRT शेतकरी बेड पाडे आणि त्याने सुरुवात केली. आता या वर्षी एकदा नांगर हाणला, याच्यानंतर या ठिकाणी नांगर तर अशी कल्पना दिली आम्ही शेतकऱ्याला की एकदा तुम्ही नांगरून बेड पाडे. आता हे बेड पाडलेले 4 फूट हे मधलं बेडचं अंतर आहे. आणि बेड पाडणं म्हणजे काय, तर ऊसाच्या सऱ्या पाडलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दोन्ही मधलं अंतर आहे, ही नाली ते ती नाली, हे 4 फूट आहे. बरोबर ना? हा. आणि मध्ये 4-4.5 फूट. बरोबर. तर आम्ही शेतकऱ्याच्या असं लक्षात आणून दिलं की एकदा बेड पाडले तर याला 15 ते 20 वर्ष मोडायचं नाही. बरोबर. आणि कुठे ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यायचे नाही याच्यानंतर. बरोबर. आणि आपल्याला मजूर लागत नाही. ह्या गोष्टी पटवून दिल्यामुळे 110 शेतकरी झाले. आता याला पूर्ण याचं प्लेन झालं की याच्यावरती काय जे पीक असेल तुमचं, सोयाबीन असेल तर 2 ओळी सोयाबीनच्या राहतील, सरकी असेल तर 1 ओळ सोयाबीन सरकीची राहील, तूर असेल तर या ठिकाणी तूर राहील, या ठिकाणी सोयाबीन राहील. पुढच्या वर्षी जर करायचं म्हणलं तर ही तूर या ठिकाणी येईल, हे सोयाबीन या ठिकाणी येईल. म्हणजे पीक फेरपालट झालं. परत पूर्ण जे असा उतार आहे, पूर्ण पाणी निघून जास्त झालं तर जाणार आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे यांची सुद्धा व्हिडिओ आपण केलेला आहे, तो नक्कीच तुम्ही बघा. आपले पोटे साहेब असतील, डॉक्टर पोटे साहेब असतील, वैद्य साहेब असतील, यांनी 5-5 वर्ष झाले SRT पद्धतीनं शेती हे चांगल्या प्रकारे करत आहेत. आणि या गावामध्ये आजूबाजूला तुम्ही बघत असाल तर सगळे बेड या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांची एक बैठक घेतली होती, त्या ठिकाणी मी आलो होतो. तर खूप चांगल्या प्रकारे जे शेतकरी आहेत ते SRT पद्धतीने शेती करणार आहेत. मी सरपंच साहेबाचं अभिनंदन करीन, कारण की जालना जिल्ह्यामध्ये आज एक गाव SRTमय होतं आहे. आणि जवळजवळ आम्ही सकाळपासून इथं पाहतो आहे, भाऊसोबत आहे, लाखे पाटीलसोबत आहे, आणि गावातले जवळजवळ 50 ते 70च्या आसपास शेतकरी जमा झाले होते आज सकाळी. एका गावामध्ये जर इतक्या संख्येने जर एका वर्षात होत असेल तर मला वाटतं ही SRTची खरोखर एक मोठी यशाची नांदी आहे. आणि मी सरपंच साहेबाचं अभिनंदन करीन गावाचं, कारण गाव यांच्या मागं राहिलं. तर सरपंच साहेब तुमचे SRT परिवाराकडून खूप खूप अभिनंदन. तुमचं बी अभिनंदन करतो मी की तुमचं पोहून आम्ही केलं नाही तर आम्हाला SRT हीच माहीत नव्हती. याच्यामध्ये एक जाणून घ्या, याचा एक सविस्तर व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. SRT ज्याला करायची असेल त्यांनीच तणनाशक साक्षर होणं फार गरजेचं आहे. तणसाक्षर जर झालं तर नाशक कुठलं उगवणीपूर्व मारायचं, उगवणी नंतर मारायचं, तरच ते तुम्ही टिकटाल. नसता मग तुम्ही SRTला परत नाव ठेवणार किंवा मग यांना सगळ्यांना नाव ठेवणार. याचं कारण काय, उगवणीपूर्व तणनाशक जर तुम्ही व्यवस्थित मारले गेलं तर तुमचं पीक उगतं. त्यानंतर ते समोरचं एखादं तणनाशक गरज पडले ते मारता येतं. दुसरी गोष्ट, बुडं खाली ठेवले गेल्यानंतर त्या बुडाचं खत याला होतं, तयार होतं, गांडूळ वाढतात, बॅक्टेरिया वाढतात. हे सगळं आपण सविस्तर सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये, आणि पिकंसुद्धा टाकलेली आहेत. तर भाऊ आपलं काय मत? मी लाखे पाटील, बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. पिंपळे साहेबाच्या गावामध्ये आम्ही आज आलो. जवळपास 100च्या वर लोक तिथं आज जमा झाले. आणि गावामध्ये जवळपास 70% लोकांचा सहभाग SRT
याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि बेड पद्धत शून्य मशागत तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलेला आहे. पण पिंपळे साहेब हे सरपंच असताना ग्रामविकासाचं काम असताना त्यांनी शेती विकासामध्ये हा मोठा हातभार लावलेला आहे. राज्यामध्ये हे वाखाणण्याजोगं काम त्यांनी केलेलं आहे. भाऊ, याच्यामध्ये आता जे शेतकरी आहेत ते शेतकरी हे कोरडवाहू आहेत का बागायती आहेत हे सगळे बेड पाडण्यामध्ये? याच्यामध्ये हे गाव हंगामी बागायती बर. याला उन्हाळी बागायती नाही गाव. बरं बरं. पण याच्यामध्ये आमचं जर लवकर पीक लागलं तर मका, गहू, हरभरा हे पिकं येते. बरं. आणि जसं यायनं म्हणलं सरपंचाचा सहभाग आहे, माझा सहभाग आहे, पण लोकांना फायदा दिसले म्हणून करतं. नाही तर सगळ्याच गोष्टी सरपंचाचे लोक ऐकत नाही. उलट सरपंच इकडं चालला म्हणलं ते लोक इकडे चालते. पण त्याच्यात त्याला फायदा दिसला आणि ते आपण पटवून दिलं याच्यात फायदाच आहे. 2006ला मी गाव हागणदारी मुक्त केलं आणि त्याच्यात सुद्धा मला गावाच्या लोकांना मला मदत केली आणि माझं ऐकलं तर मी गावचा त्यावेळेस बी ऋणी होतो. आणि आज माझं गाव मला नांगरणीमुक्त करायचं हा. आणि ते गाव मला ऐकन तर मी माझी फुसकी न सांगता गाव माझं ऐकन आणि गावाच्या सहभागामुळंच आमचं गाव नांगरणीमुक्त होईन असं मला वाटतं. तुमचा चालता चालता तुम्हाला या वड्याच्या पलीकडे जे बेड आहे ते तुम्हाला दाखवतो. कारण की बेड पाडणं म्हणजे जर तुमच्याच्यानं खुरपणी बंद आणि आऊत बंद होतं आणि मग जर तण वाढलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तण वाढतील. त्याच्यामुळं औषध तणनाशक साक्षर होणं फार गरजेचं आहे. हे परत एकदा मी सांगतो. कोणत्या टायमाला कोणतं तणनाशक मारायचं हे जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्हाला सगुणा SRTच्या नंबरवरती ग्रुपवरती तुम्हाला ते लक्षात येईल. साहेब दाखवा इकडे सगळे हे बेड पलीकडे दाखव. हे सगळे जे बेड आहे सगळे बेड या पलीकडच्या नदीच्या पलीकडून सुद्धा आहेत आणि अलीकडून सुद्धा आहेत. तर त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला विनंती राहील की तुम्ही जर अशा गावाच्या शेजारी राहत असाल तर नक्कीच जाऊन त्या ठिकाणी भेट द्या, जेणेकरून आपल्याला समोर जर SRT सारखी पद्धत करायची असेल. आता मला वाटतं भाऊ तुमचं काही दिवसांनी ट्रॅक्टरसुद्धा कमी होतील बुवा चालणारी एकदा जर बेड पडले सगळे. माझं असं मत आहे की आमचं गाव हे मेहनती गाव आहे. हो आणि हे गाव फेल होऊ देणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं आता- यावर्षी याच जर रानाचं चांगले जर पीक बघितलं- आले याच रानाचं जर बघितलं तर बेड आहे म्हणून सगळं पाणी बरोबर आलं, नाही तर मग पाणी जर जास्त पाणी झालं तर चिबडते राहणं. बरोबर. चिबडेचे हे बरोबर. काय? तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. या गावाला आणि सरपंच साहेबांना मी खरंच धन्यवाद देतो. एक चांगला मार्ग त्यांनी अंगीकारला आहे. जर या ठिकाणी कुठे साहेब तुम्हाला येता येईल का बरं? तर जर तुम्ही पलीकडे बघत असाल तर कशा प्रकारे पूर्ण बेड तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याने केलेले तुम्हाला दिसतील. आणि याच्या पलीकडे सुद्धा आहे. असं लय लांब जावं लागेल मग आपल्याला. मुलगे साहेब हो तुम्हाला मी सांगतो, आता इकडून ते झाडं दिसते का, हो तिथून तर असे डायरेक्ट शिवालोक हा एक सगळं बेड आहे. हे सगळी पण काही सख्खे भाऊ आहे, काही चुलत भाऊ आहे, काही भावकी आहे. एका म्हणजे आम्ही याला मालकडाचा वाडा म्हणतो. बर. आणि सगळे त्याच्या भावकीची जमीन आहे. आणि इथून तिथून असं एकही शेत नाही की त्यात बेड नाही बा. सगळ्यांनी बेड केलं. सगळे बेड केले. आणि ही जमीन पीक न देणारी आहे. म्हणजे काय होतं, पहिलं पीक अति पाण्यानं जातं बरोबर. आणि दुसरं पीक वापसा येत नाही म्हणून लेट होतं बरोबर. आणि पुन्हा ते पाणी नाही म्हणून जातं. बरोबर. तर याचा विचार आपण करायला पाहिजे. त्यांच्या मतदान जे करतात त्यांनाही केले आणि जे विरोधक आहेत त्यांनी बी बेड केले बा. त्याच्या विरोधाकायचे मी आभार मानतो की त्याने बाबा माझं ऐकलं बा. नक्कीच. तर धन्यवाद. राम राम.